हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आपल्या प्रत्येकाला वाटते मला बदलायचं आहे, मला असं राहायचं आहे. नाहीये, काही गोष्टी असतील आपल्यात. कोणाला खोटं बोलायची सवय असेल, कोणाला आळस असेल, कोणाला आणि काही असेल, पण आपल्याला वाटत असते नाही, मला बदलायचं आहे. आय वॉन्ट टू चेंज माय सेल्फ. आज मी तुम्हाला फक्त एका दिवसात बदलायची ट्रिक सांगणार आहे. बघा, फक्त तुमचं डिटर्मिनेशन पाहिजे, तुमची मनापासून स्वतःला बदलायची तयारी पाहिजे. एवढं असलं का नाही, आज मी तुम्हाला एका दिवसात तुम्ही कसं बदल घडवून आणता हे सांगणार आहे. त्यामुळे कुठेही व्हिडिओ मिस न करता कंटिन्युअस बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. आणि तुमचे मित्रमंडळींना पण शेअर करा. तुम्ही एक दिवस करून बघा. मात्र तुम्हाला अगदी स्ट्रॉंग असं हे पाहिजे, हो मला बदलायचं आहे, डिटर्मिनेशन पाहिजे. एवढं असलं का नाही, झालं, ओके, बाकी काहीही नको. ओके, ते चालू करूया. मला जास्त वेळ घालवायचा नाही, म्हणजे पुढे तुम्हाला बरं बोलायचं आहे तुमच्याशी. फर्स्ट थिंग, टर्न ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे आज एक दिवस मी टीव्ही बघणार नाही, मोबाईल बघणार नाही, इंटरनेट नाही, काही नाहीये. सायलेंट. आजचा दिवस हा सायलेंट डे. आणि सायलेंट डेच्या दिवशी आपण काय करायचं, स्वतःला समजून घ्यायचं. कशामुळे माझी ग्रोथ होत नाहीये, मी का मागे राहतो, मी कुठे चुकतो, मला माझ्यात काय बदल आणायचे आहे, हे स्वतःशी बोलून फाइंड आउट करायचं. कोणाशी बोलायचं नाही, फक्त स्वतःशी विचार करायचे आणि बोलायचं. एवढं झालं, ठरवलं, तुमचं ठरलं कुठे तुम्हाला बदलायचं आहे. सपोज एखाद्याला खोटं बोलायची सवय असते, ते खोटं बोलण्यामुळे काय होते, कोणच विश्वास ठेवत नाही त्या माणसावर. त्यामुळे त्याला सोसायटीत तेवढं रिस्पेक्ट पण मिळत नाहीये. किंवा एखाद मुलगा अभ्यास करत नाही काही, मग तो अभ्यास करत नसला की कोणाला तो आवडत नाहीये. मग नाही, मला अभ्यास करायचा आहे. ते असं काही, जे काही तुम्हाला बदलायचं आहे ती गोष्ट. एखाद्याला दारू प्यायची, नशा करायची सवय असेल, ती सोडायची आहे मला. तेवढं सोडलं का नाही, मी एक नंबर माणूस आहे. मग मला ती सोडायची आहे. काही असू देत, तुम्ही बसून तुमचं स्वतःचं परीक्षण करून तुम्हाला काय सोडायचं आहे हे ठरवलात. मग उठा, तिथून आरसेसमोर उभा राहावा. आरसेसमोर फक्त 5 मिनिटं उभं राहायचं आहे. उभं राहून म्हणायचं, आय विल विन द वॉर. मी काय ठरवले, हे ज्या काही माझे प्रोग्रेसमध्ये, ग्रोथमध्ये अडथळे येतात का नाही, ते सगळे मी ओव्हरकम करणार आहे. हे 5 मिनिटं आरसेसमोर उभं राहून तुम्हाला प्रॉमिस करायचं आहे आणि सांगायचं आहे. तर स्ट्रॉंगली, आय विल ओव्हरकम. नाही, प्रयत्न करतो, बघतो, असं नाहीये. मी बदलणार आहे. मला स्वतःमध्ये चेंज आणायचं आहे. मला ही गोष्ट बिलकुल सोडायची आहे, किंवा ही गोष्ट मला आत्मसात करायची आहे. काही असेल तुमच्यातलं, हे प्रत्येकाचं वेगवेगळं असते. हे 5 मिनिटं करायचं आहे. 2 सांगितलं. पहिलं, त्या दिवशी सगळं टीव्ही, मोबाईल सगळं बंद, शांत, सायलेन्स. आणि स्वतःला समजून घ्यायचं, स्वतःला कुठे बदल करायचे आहेत. आणि सेकंड,
जाऊन आरसेसमोर उभं राहायचं आणि सांगायचं आय एम गोइंग टू विन द वॉर, आय विल विन द वॉर. हे किती 5 मिनिटं. आणि तिसरं, स्वतःला सांगायचं आय एम गोइंग टू डिस्ट्रॉय माय बॅड हॅबिट्स. माझ्या वाईट सवयी आहेत का नाही ते सगळेच मी नाश करणार आहे. पहिला, कुठल्या सवयी तुम्हाला पुढे जाण्यातनं रोखतात? आळस असेल, उठायला नको असेल, मित्र असतील, दिवसभर खेळत असाल, वेगवेगळ्या ज्या गोष्टी तुम्हाला तुमचे ग्रोथ पासून, तुमचे पोटेन्शियल पासून, का म्हणजे पोटेन्शियल प्रत्येकाला असते, तुम्हाला मागे खेचतात, हे बोलायचं, समजून घ्यायचं. आणि कुठल्या जागेवर माझी एनर्जी ड्रेन होते. एखाद्याला बेडरूम मध्ये आला की झोपूया वाटते, लोळत पडूया वाटते, तर टेबल खुर्चीपाशी जाऊन बसला की बसून अभ्यास करूया वाटते. असं कुठली जागा तुमची एनर्जी ड्रेन करते हे बघायचं. आणि ज्या गोष्टी आपण आपल्याला खोटं बोलतो त्याच्याबद्दल, कधी म्हणतो नाही मी छान अभ्यास करणार आता, पण खरं करतो का? नाही. आणि हे सगळं काय करायचं आहे? एका पेपरवर लिहून काढायचं आहे. काय काय? पहिलं, मला पुढे जाणे रोखतात त्या माझ्या सवयी आणि कुठली जागा मला माझे एनर्जीसला ड्रेन करते आणि मी स्वतःला काय खोटं बोलतो. मी आजपासून मी अभ्यास करणार छानपैकी. 1 जानेवारीपासून मी रोज व्यायाम करणार, रोज एक्सरसाइज करणार. काही खोटं बोललेलं असते ना स्वतःला, तर सगळं पेपरमध्ये लिहून टाकायचे, का कागदावर लिहा. आणि काय करायचं? तो कागद पेटवून टाकायचं. काडीपेटी आणा आणि तो कागद पेटवून टाका. पेटवल्यावर म्हणायचं माझ्या चुका सगळ्या पेटून गेल्या, सगळं संपलं, आता मी नवीन माणूस आहे, नवीन व्यक्ती आहे, माझं व्यक्तिमत्व बदललेलं असणार आहे. ह्याचे पुढे 60 मिनिटं काय करायचं सांगते. हे झालं, पेपर तुम्ही जाळून टाकून झालं. त्याच्याबरोबर माझ्या सगळ्या वाईट सवयी असतील ज्या मला पुढे जाण्यातनं रोखतात, त्या सगळ्या जळून गेल्या. मी आता आजपासून बदललेला माणूस, मी चांगला माणूस आहे, माझं खूप पुढे प्रगती होणार आहे, माझी प्रगती होणार आहे. आता पुढचे 60 मिनिटं आपल्याला फोकसनं काय काय करायचं आहे. दिवसभराची दिनचर्या सांगते मी. पहिली 20 मिनिटं एक्सरसाइज. काही तुम्ही स्विमिंग कराल, पळत असाल, वॉकिंग कराल, तुम्ही जे काही, सूर्यनमस्कार घाला, काही चालेल, फिजिकल एक्सरसाइज. पुढची 20 मिनिटं आपल्या डोक्यात नको तर कचरा भरलेला असतो का नाही, क्लटर म्हणतो आपण. ओव्हर थिंकिंगचं असेल, कोणाबद्दल काही नको ते विचार असतील, हे सगळे काढून टाकायचे. परत आत घेणार नाही, मी काढून फेकले. म्हणून 20 मिनिटं ह्याच्यावर. आणि पुढची 20 मिनिटं सायलेंटली बसायचं आणि ब्रीदिंगवर कॉन्सन्ट्रेट करायचं. आपण श्वास कसा आत घेतो, बाहेर सोडतो, ब्रीदिंगवर फुल कॉन्सन्ट्रेशन. जसे 60 मिनिटं झाली म्हणजे 1 तासाचं झालं तुमचं. 20 मिनिटं एक्सरसाइज, 20 मिनिटं रिमूव्हिंग द क्लटर आणि 20 मिनिटं सायलेंटली बसून ब्रीदिंग करायचं
आणि स्वतःबद्दल रिअलायझेशन करायचं. मला कसं मी व्यक्ती बनायला पाहिजे, कसा माणूस मी बनायला पाहिजे, हे स्वतःला रिअलायझेशन करा. एवढं झालं की रात्र होते. मध्ये तुमचं जेवण खाण रोजचं आंघोळ तर सगळं चालू असते, तर काही मी हे धरलेलं नाहीये. आणि 5वं शेवटचं, झोपायचे वेळेला परत जाऊन आरसे समोर उभं राहायचं. आता तुम्ही एक कॉन्फिडेंट मॅन आहात आणि ते आरसेतले व्यक्तीला सांगा, आय हॅव चेंज्ड, आय एम ए न्यू पर्सन टुडे, आय डोंट फॉलो एनी बॅड हॅबिट्स. कुठलाही, तर ड्रिंकिंग असेल, खोटं बोलणं असेल, आळस असेल, काही, हे सगळं मी सोडून दिलेलं आहे. आजपासून मी नवीन व्यक्ती आहे आणि असं मी रोजचं फॉलो करणार आहे. मी नवीन व्यक्ती आहे. दिवसेंदिवस, डे बाय डे, आय एम गोइंग टू इम्प्रूव्ह मायसेल्फ. आय एम गोइंग टू बिकम ए बेटर अँड बेटर पर्सन. त्यामुळे मी बदललेला आहे. मी पूर्वीसारखा नाहीये. म्हणजे जे काही तुम्ही आळशी असाल, नशा करत असाल, काही, आजपासून बघ माझ्याकडे, मी कसा आहे, बदललेला माणूस आहे, मी नवीन माणूस आहे. त्यामुळे आजपासून सगळे लोक मला व्यवस्थित ट्रीट करणार, कोणी मला कमी लेखणार नाही. का मी आजपासून बदललेला आहे आणि मी आत्ता बोललेसारखं दिवसभर वागणार आहे. ह्याच्या पुढे म्हणायचं. तुमचे काही रात्रीच्या प्रेयर्स वगैरे म्हणायच्या असल्या की म्हणा आणि गो टू बेड शांत चित्तानं. हे तुम्हाला अंगवळणी पडेपर्यंत तुम्ही रिपीट करू शकता का? म्हणजे सगळ्यांनाच एका दिवसातच होईल असं नाहीये. दुसऱ्या दिवशीला विसरून पण जाणारे असतील, काल काय आपण केले. अशा लोकांनी मात्र रिपीट करायला पाहिजे. आणि ज्यांना मनापासून स्ट्रॉंग डिझायर असते, नाही मला बदलायचंच आहे, ते एक दिवसाच्या प्रॅक्टिसनं सुद्धा बदलून जातात. बघा, फॉलो करा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. हॅव ए गुड डे.